आज भारतीय दलित पॅंथर या लढाऊ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन देण्यात आलं। 27 जुलै 2025 रोजी संभाजीनगर औरंगाबाद मौलाना अब्दुल कलाम संशोधन केंद्रामध्ये भारतीय दलित पॅंथरचा 26वा वर्धापन दिन पार पडला। त्यामध्ये 26 ठराव हे पारित करण्यात आले आणि संपूर्ण राज्यभर राज्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडे जे विविध समस्याचे जे काही ठराव आहेत ते शासन प्रशासनाच्या कडे जिल्हाधिकारी यांनी पाठवावे। या अनुषंगाने जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे राज्यामध्ये वाढते अन्याय अत्याचार हे तात्काळ थांबले पाहिजे। आजपर्यंत 40 वर्षापासून ज्या काही गायरान जमिनी कसल्या त्या या राज्य सरकारनं आज रिटर्न घेण्याचं परिपत्रक काढलं, ते तात्काळ रद्द करून कसणाऱ्याच्या नावे 7/12 देण्यात यावा। मुस्लिम समाजाला 5% आरक्षण हे जाहीर झालेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही। ती तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी। जन सुरक्षा कायदा जो आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा। अशा विविध मागण्याचं निवेदन माननीय उपजिल्हाधिकारी प्रशासन चाटे मॅडम यांना देण्यात आलं। खरं म्हणजे या जालना जिल्ह्यामध्ये जे काही जिल्हा कृषी अधिकारी आहेत आणि त्या खालोखाल काम करणारे तालुका कृषी अधिकारी जे आहेत हे बियाणाच्या माध्यमातून खरं म्हणजे हे बोगस बियाणावाले जे आहेत यांच्यामुळे बोकाळलेले आहेत। खरं म्हणजे ते थांबवण्यात यावं आणि वन विभागाचे अधिकारी वरिष्ठाच्या खऱ्या अर्थानं त्यांना साथ असल्यामुळं ते या ठिकाणची जे काही परवानगी नसताना झाडं तोडून परस्पर विक्री करत आहेत। अशा अनेक समस्या या जालना जिल्ह्यामध्ये आहेत आणि म्हणून याच्यावर कुठला तरी वचक असावा म्हणून आपल्या निदर्शनात या ठिकाणी आणून देत आहे की भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन करून मागण्याचं निवेदन देण्यात आलेलं आहे। याचा तात्काळ अंमल करावा नसता भारतीय दलित पॅंथर या लढाऊ संघटनेच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती मामा चौकापासून भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही या ठिकाणी भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं मी देत आहे। आज खऱ्या अर्थानं या निवेदनामध्ये या शिष्टमंडळामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धम्मपाल दांडगे, जालना जिल्ह्याचे अध्यक्ष सत्तार पटेल, मराठवाड्याचे नेते दशरथ कांबळे, जिल्ह्याचे सचिव गौतम सोनवणे, या ठिकाणी भीमरावजी गाडेकर आणि या ठिकाणी जालना जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। यांच्या उपस्थितीमध्ये या शिष्टमंडळानं हे निवेदन या जिल्हाधिकारी कार्यालय मेंढके मॅडम यांना देण्यात आलेलं आहे। वीडियो देखने के लिए धन्यवाद। ऐसे ही जुड़े रहे हमारे साथ, लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल खासदार टाइम्स को सब्सक्राइब करें।
साथ ही देश और दुनिया की ताज़ा खबरें जानने के लिए हमारी वेबसाइट www.khasdartimes.com पर विजिट करें। इसके साथ ही अगर आप खासदार टाइम्स से जुड़ना चाहते हैं अथवा पत्रकार बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें। धन्यवाद।